कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज न्याय संकुलातील शाहू सभागृहात पार पडली। बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वार्षिक सभेत बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणुकीची घोषणा सर्वानुमते करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट सुभाष पिसाळ यांची निवड करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज नुकतीच पार पडली। बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सभा संपन्न झाली। या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी मनोगत व्यक्त करताना खंडपीठ प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सातत्य राहावं, यासाठी सध्याच्या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली तर बरं होईल। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाल नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे। तोपर्यंत कोल्हापूर खंडपीठ प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोषक वातावरण आहे। त्यामुळे डिसेंबर नंतर कार्यकारिणीची निवडणूक घ्यावी असा प्रस्ताव ॲडव्होकेट खोत यांनी ठेवला होता। मात्र काही वकील बांधवांनी 30 एप्रिल रोजी कार्यकारिणीची मुदत संपते, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे। सर्वानुमते आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बार असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट सुभाष पिसाळ यांची, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट PJ पवार आणि ॲडव्होकेट BM शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे। बार असोसिएशनचे सचिव निशिकांत पाटोळे यांनी अहवाल वाचन करून गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला। यावेळी ॲडव्होकेट शिवाजी राणे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या चांगल्या कामाबद्दल कार्यकारिणीच्या कौतुकाचा ठराव मांडला। या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान झालेल्या चर्चेत ॲडव्होकेट प्रकाश मोरे, ॲडव्होकेट विवेक घाडगे, ॲडव्होकेट देसाई यांनी सहभाग घेतला। यावेळी ॲडव्होकेट राजू ओतारी, कर्णकुमार पाटील, सोनाली सेठ यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।